आता मी आणखी एक नवीन प्रोजेक्ट घेतो आज जावाचा. आणि आता जो नवीन टॉपिक आहे आपण तो कन्सेप्ट चालू करू. ठीक आहे. तर काल काय कर आतापर्यंत आपण काय करत होतो की क्लासेस क्रिएट करत होते. म्हणजे पॅकेजेस क्रिएट करत होतो. पॅकेजच्या आतमध्ये क्लासेस क्रिएट करत होतो. आणि एका क्लासमधून दुसऱ्या क्लासच्या मेथड्स ऍक्सेस करत होतो. राईट. आता आपण हो सर. आता काय करायचं आपल्याला एकाच पॅकेज म्हणजे प्रोजेक्ट मधल्या आधी आपण काय करत होतो एकाच पॅकेज मधल्या बाकीच्या क्लासेसच्या मेथड्स ऍक्सेस करत होतो. आता आपल्याला काय करायचंय एकाच प्रोजेक्ट मधल्या दोन पॅकेजेस मध्ये कम्युनिकेट करायचे. मी तुम्हाला सिंपल सांगतो. आता इकडे फर्स्टली तर बघा मी एक प्रोजेक्ट घेतो. ठीक आहे. त्या प्रोजेक्टला आपण नाव देऊ की आज डेट काय आहे? 1 मिनिट. 16 फेब. 1 येते काय वरती वाचतं काय येते ते इनव्हॅलिड मॉड्यूल नेम 16 इज नॉट व्हॅलिड फॉर द आयडेंटिफाय. तुम्ही ज्यावेळेस मेथडचं किंवा त्याच्यानंतर मेथड व्हेरिएबल्स कोणत्याही गोष्टीला नाव देताय त्याचं फर्स्ट कॅरेक्टर हे कॅरेक्टर पाहिजे. ठीक आहे. तुम्ही तिथे हे देऊ शकता की डेमो डेमो असेल आय थिंक. ठीक आहे. JSPM 16. ठीक आहे. फिनिश. एक प्रोजेक्ट क्रिएट केला मी JSPM 16 म्हणून. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय केलं JRE सिस्टीमने जे JDK मधलं जे JRE होतं ना आपलं त्यांनी बघा सगळं लोड करून दिलं इथं. ठीक आहे. सगळं म्हणजे टोटल सगळ्या गोष्टी आणून दिल्या त्यांनी. जसं की तुमच्या लँग्वेजचा जो कोड आहे अरिथमेटिक मध्ये त्याच्यानंतर बाईट्स वगैरे हे सगळे क्लासेस त्यांनी काय केलं लोड केलं जेणेकरून आपल्याला डायरेक्टली आता प्रोग्राम आपण लिहू शकतो. राईट. तर फर्स्ट इथं काय करतो आपण SRC वर क्लिक करून आपण पहिल्यांदा एक पॅकेज क्रिएट करून घेतो. ठीक आहे. पॅकेज 1 किंवा पॅकेज 1. जसं लँग्वेज वगैरे पॅकेज आहे तसंच आपण द्यायचं काय एखादं किंवा पॅकेज पॅकेज 1. ठीक आहे. फर्स्ट पॅकेज आहे एक पॅकेज क्रिएट केलं. आता त्याच्यानंतर अनदर वन एक पॅकेज क्रिएट करतो न्यू पॅकेज सेकंड. नेमिंग कन्व्हेन्शन बघा की नेम्स मध्ये काय अंडरस्कोर आहे मी मध्ये स्पेस अलाउड नाही तिथे दिसतंय. दोन पॅकेजेस क्रिएट केलेत आपण. त्या दोन पॅकेजेस मध्ये आता फर्स्ट मध्ये मी काय करतो जसं की आपण दरवेळेस क्लासेस क्रिएट करतो तर मी असे त्याच्यामध्ये दोन क्लासेस क्रिएट करतो. ठीक आहे. तर वन एक क्लास म्हणून मी फक्त क्रिएट करतोय अजून. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्याच वरती अजून एक क्लास सेकंड. ठीक आहे. त्याच्यानंतर मी काय केलं परत त्या पॅकेज सेकंड वरती पण अजून एक दोन क्लासेस क्रिएट करतो. यांना सेम नेम देऊ का चेंज करू नेम. सेम द्या सर. कॅपिटल त्यांना कॅपिटल नेम देऊ त्यांना स्मॉल. ठीक आहे. 1. त्याच्यानंतर अजून एक आता ह्या कोणत्याही आता आपण इथे काय केलं फर्स्टली बघा दोन पॅकेज क्रिएट केले तर एक पॅकेज 1 पॅकेज 2 मध्ये. आधी आपण काय करत होतो एकच पॅकेज क्रिएट करायचो त्याच्या आतल्या क्लासेस मध्येच खेळत बसायचो. राईट. पण आता बघा इथे काय केलं एक पॅकेज 1 आहे पॅकेज 2 मध्ये पण पॅकेज 2 आहे. ठीक आहे. तर आता सिंपल आहे. तर ह्या पॅकेज 1 मध्ये बघा की 1 एक क्लास क्रिएट केलाय. त्या 1 क्लास फक्त क्रिएट केलाय दिसतोय याच्यामध्ये कोणती मेथड लिहिलेली नाहीये काही नाही लिहिलं दिसतंय. एकदम फक्त क्लास क्रिएट करून ठेवलाय. सेकंड क्लास आहे त्याच्यामध्ये पण मेन मेथड नाही दिसते. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये दोन क्लासेस येतात
तर त्याच्यामधले जे दोन क्लासेस येतात ते पण ओपन करतो. कॅपिटल वन मधला बघा इथे कोणत्या पॅकेज मध्ये, पॅकेज सेकंड मध्ये दिसतंय, आणि हा सेकंड, हा बघा पॅकेज सेकंड मधला दुसरा क्लास 2. तर आता आपल्याकडे किती टोटल 4 क्लासेस येतात. ठीक आहे. फर्स्ट ह्या पॅकेज मधले 2 आणि ह्या पॅकेज मधले 2 क्लासेस आहेत. तर आता आपल्याला कम्युनिकेट करायचंय की मी तुम्हाला त्याच्या मागचं लॉजिक काय सांगणं बघा, की ज्यावेळेस आपण इकडे कोड वापरत होतो, समजा स्कॅनर क्लासचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करत होते, बरोबर आहे ना. त्यावेळेस स्कॅनर क्लासचा आपण काय करत होतो बघा, स्कॅनर क्लास एखाद्या पॅकेज मध्ये लिहिलेला आहे. तो कोणत्या पॅकेज मध्ये लिहिलेला आहे स्कॅनर क्लास? util युटिल, बरोबर आहे. मग मला सांगा, आता ते पण एक पॅकेज आहे, आपण पण एक पॅकेज क्रिएट केलं, दिसतंय. आता जर हो ह्या दोन्ही क्लासच्या मला म्हणजे ह्या दोन्ही क्लास मला जर पाहिजे असतील किंवा ह्या दोन्ही क्लासच्या मेथड्स पाहिजे असतील, तर मला कशाकडे जावं लागेल? आधी पहिल्यांदा मला या पॅकेजकडे जावं लागेल ना, बरोबर आहे ना. आता मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही स्कॅनर क्लास वापरत होता, स्कॅनर क्लास कुठे होता? आता तुमच्याकडे लोड तर केला इथे, दिसतोय. कुठे गेला? बेस मध्ये आपले कोणत्या लँग्वेज नाही, इनपुट आउटपुट युटिल ना. कुठे गेला युटिल? हा, युटिल. वरती आणि ह्याच्या वरती बघायला आहे. हा कुठे आहे? पॅकेज जावा डॉट युटिल, बरोबर ना. सेम ऍज इट इज बघा, आपण जे क्लासेस क्रिएट केले तिथे, 1 मिनिट, आपण इथे जे पॅकेज क्रिएट केलं दिसतंय, पॅकेज 1 पॅकेज 2, सेम तसंच आहे ना. पॅकेज 1 मध्ये क्लास हो सर. बघा, इथं पण सेम आहे पॅकेज 1, आणि इथं पण बघा सेम आहे ना. सेम, काही फरक आहे का त्याच्यामध्ये? पण आता जर आपल्याला इथे मला जर स्कॅनर क्लास वापरायचा असेल, तर मला फर्स्टली तर काय करावं लागतं, त्या स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो, आणि हा क्लास आहे, बरोबर आहे. जी स्कॅनर नावाची मेथड लिहित होतो आपण, जे स्कॅनर क्लासचा जो ऑब्जेक्ट क्रिएट करत होतो, स्कॅनर क्लासच्या ऑब्जेक्ट मुळे आपण स्कॅनरच्या क्लासच्या मेथड्स ऍक्सेस करत होतो. कोणत्या कोणत्या मेथड्स होत्या त्या? नेक्स्ट इंट वगैरे होत्या का? हो सर. तर त्या मेथड्स ऍक्सेस करत होतो ना आपण. तर त्या कशा करत होतो? त्याच्या ऑब्जेक्ट थ्रू, बरोबर आहे. पण त्याच्या सगळ्याच्या आधी आपल्याला ह्या पॅकेजला इम्पोर्ट करावं लागलं होतं वरच्या. ते बघा, त्याच्यावरती तो क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इम्पोर्ट युटिल असं करावं लागलं होतं, आठवतंय का? हो सर. बरोबर. मग आता हा स्कॅनर क्लास या युटिल नावाच्या पॅकेज मध्ये आहे, मग आपल्याला पण त्याला इम्पोर्ट करायला लागेल ना. मग आता सेम तेच लॉजिक वापरायचं. आता काय करायचं, जर पॅकेज 1 आणि पॅकेज 2 मधले, आता जर पॅकेज 1 मधले जे क्लासेस येतात आणि पॅकेज 2 मधले जे क्लासेस आहेत, समजा मला पॅकेज 2 मध्ये पॅकेज 1 च्या दोन्ही क्लासच्या मेथड्स पाहिजे, तर मला काय करावं लागेल? फर्स्टली तर पॅकेजला इम्पोर्ट करावं लागेल. येस. त्या पॅकेजला इम्पोर्ट केलं, मग त्यातले क्लासेस मला विजिबल होतील, आणि त्या विजिबल झाल्याच्या नंतर त्या क्लासेसचा मला ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल, बरोबर. आता आपण ह्याच्यामध्ये 2 मेथड, येस. हा, ह्या 1 मध्ये काय करू, 2 मेथड्स लिहू. ठीक आहे. एक मेथड करतो, void डिस्प्ले, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये एक लाईन देतो मी, package 1 and in display method. हे आपल्या समजण्यासाठी लिहितोय, कुठे आहे ते ऍज इट इज प्रिंट होणार आहे, कारण ते ठीक आहे. हे कळलं. त्याच्यानंतर मी ऍज इट इज अजून एक मेथड घेतो अशीच, किंवा एकच राहू द्या याच्यामध्ये. ठीक आहे.
आता ह्याच्यामध्ये बघा डायरेक्टली रन नाही होऊ शकत, पण ह्याच्यामध्ये मेथड तर आहे. डायरेक्टली रन हो होते सर. का बघा, रन येते कॉन्फिगरेशनला, काय येत नाहीये ह्याच्यामध्ये आपली मेन मेथड नाही, त्याच्यामुळे त्याला कळत नाही की कुठून स्टार्ट करायचं. ठीक आहे. सेकंड क्लास अजून एक क्रिएट करतो. त्या सेकंड क्लास मध्ये अजून एक मेथड घेतो. व्हॉइडचं मिनिंग माहिती आहे ना सगळ्यांना? हो सर. हो सर. डिस्प्ले टू. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण मी एक सेम लाईन लिहितो. ठीक आहे. आता मी फक्त याच्यामध्ये मेथड्स लिहून ठेवलेत. मला काय करायचंय, ह्याच्यातली ही जी डिस्प्ले नावाची मेथड आहे फर्स्ट क्लास मधली आणि सेकंड क्लास मधले, या दोन्ही मेथड्सला किंवा या एका क्लासच्या मेथडला कुठे ऍक्सेस करायचंय, पॅकेज 2 च्या ह्या 1 मध्ये. ठीक आहे. ह्याच्यामध्ये कुठे कोड आहे का? नाही. ठीक आहे. तर मला फर्स्ट इथं काय करावं लागेल, कोणती मेथड, आपल्याला मेथड लिहावं लागेल ना आपल्याला मेन, कारण आपल्याला इथं वर्किंग करायचंय ना. तुम्ही एक कुठे पण लिहू शकता, तुम्ही तिकडे जरी घ्यायला ऍक्सेस करायचं असेल तरी तुम्ही लिहू शकता, तसं काय नाही. आणि प्रत्येक क्लासमध्ये पण मेन मेथड लिहू शकता. ठीक आहे. स्ट्रिंग आता मला काय करायचंय फर्स्टली, तर मला काय करायचंय, ह्या पॅकेज 1 मधल्या ह्या 1 च्या ही मेथड पाहिजे मला. ठीक आहे. तर मला काय करावं लागेल, फर्स्टली मी डायरेक्टली त्या मेथडला काय करतोय, कॉल करून बघतोय. कोणती मेथड होती आपली पॅकेज 1 मध्ये? डिस्प्ले नावाची मेथड होती. आणि आपण सेकंड पॅकेज मध्ये इथं नीट चेक करा, आपण 2 पॅकेज आहेत इथे, हे पॅकेज वेगळे आहे, हे पॅकेज वेगळे आहे. मी फर्स्ट त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करायला बघतो. कोणता आहे ऑब्जेक्ट, म्हणजे आधी मला क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल. 1 ऑब्जेक्ट इक्वल टू न्यू 1. काय ते बघायचं. 1 cannot resolve a type. Import the package 1 to package 1. कळलं? हो सर. काय आलं तिथं, इम्पोर्ट करा. ते काय सांगतंय, 1 एक क्लास आहे तुमच्या पॅकेजिंग दुसऱ्या, त्याला जर ऍक्सेस करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला त्या पॅकेजला इम्पोर्ट करावं लागेल. जसं की स्कॅनर क्लासचं ऑब्जेक्ट क्रिएट करत होतो आपण, तर स्कॅनर क्लासचं पॅकेज इम्पोर्ट करावं लागत होतं. मग त्या क्लासमध्ये पण फक्त मेथड्स लिहून ठेवले. मेन मेथड प्रत्येक जागेवर लिहितोय का आपण? नाही लिहितोय. कुठे लिहितोय? ज्या जागेवरती आपल्याला ऍक्च्युअली फंक्शनिंग वगैरे वापरायचंय किंवा एकाच जागेवरती मल्टिपल गोष्टींना घ्यायचे, तर आपण त्यावेळेस कोणती वापरतोय? मेन मेथड वापरतोय. त्या मेन मेथड मध्ये सगळं काम करतोय. ठीक आहे. पण हा जो कोड आहे, तर एकाच जागेवरती सगळा लिहायचं म्हटलं प्रत्येक वेळेस, तर मग लेंदी होईल ना. सिंपल आहे ना. जर समजा जर कॅल्क्युलेटरचा कोड, जर प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेटरला तुमचं ऍडिशन सबट्रॅक्शन ह्या प्रत्येक वेळेस जर तुम्हाला ते कोड रन करायचा असेल, तर प्रत्येक वेळेस तुम्हाला एकाच कोड मध्ये कितीतरी म्हणजे कितीतरी वेळा तेच सेम कोड लिहावं लागेल. पण तुम्ही जर एकाच जागेवर लिहून ठेवताय, फक्त तुम्हाला गरज लागल्यावरती त्याला वापरताय, तर तिथं एक प्लस पॉईंट आहे की तुमचा टाइम वाचतो लिहायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर मल्टिपल युजर्स येऊन ते काम करू शकतात. ठीक आहे. आता इथे काय केलं आपण, ह्या 1 क्लासमध्ये मेथड्स आहेत त्याच्या, याच्यामध्ये मी अजून 10 मेथड्स लिहितो. 10 मेथड्स मग असतील तर ह्याच्यासाठी व्हॅलिड आहेत, पण आपल्याला जी लागते तीच घेणार आहे ना आता आपण इथे.
भले हे सगळं भेटतात आपल्याला. तर आता मला जर हे वनचे करायला लागेल तर फर्स्टली काय मला तर पॅकेज इम्पोर्ट करायला लागेल. दिसतंय झालं इथं इम्पोर्ट पॅकेज वन आणि त्याच्या पुढे बघा हे नाव येत आहे. सेम येतं ना, जर स्कॅनर क्लास करायचा असेल तर स्कॅनरचा ऑब्जेक्ट क्रिएट करून दाखवू. न्यू स्कॅनर त्याच्या आतमध्ये बघा सेम त्याला एरर आलता तसंच त्याला पण आलाय. काय आलं एरर? इम्पोर्ट स्कॅनर डॉट युटिल आलं ना. येस सर. ह्याच्यामध्ये काहीच फरक नाही. हे युजर डिफाईन पॅकेज आहे आणि हे प्री डिफाईन आहे. फक्त एवढाच फरक आहे. हे आपण बनवलंय आणि हे त्यांनी आपल्याला आधी बनवून दिले. आता स्पेसिफिकेशन बघा. हा इम्पोर्ट हा कीवर्ड आहे. इम्पोर्ट करण्यासाठी वापरतो. जावा ठीक आहे. जावा पण कीवर्ड आहे. जावा डॉट युटिल आपलं नाव आहे पॅकेजचं. जावा डॉट युटिल नावाचं पॅकेज क्रिएट आहे. डॉटच्या नंतर हा जो स्कॅनर आहे हा क्लासचं नाव आहे. ठीक आहे. दिसतंय? ह्या स्कॅनर नावाच्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. त्याच्यानंतर इथे पण बघा आपण इम्पोर्ट केलं एक पॅकेज वन दिसतंय. केलंय ना पॅकेज वन. कुठे गेलं पॅकेज? हे पॅकेज वन हेच केलंय ना. रीड करा पॅकेज वन दिलं इथे इम्पोर्ट पॅकेज वन डॉट क्लास नेम दिसतंय. त्याच्यातला हा क्लास आहे. त्याच्याऐवजी तुम्ही आता दोन पॅकेज इम्पोर्ट करताय तर ते कितीतरी 3 वेजनी करू शकता. पहिलं तर क्लास नेमनी त्याच्यानंतर डॉट स्टार केलं तरी पण येते. डॉट स्टार करताय तर तुम्हाला त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज ऍक्सेस होणार आहे. तुम्ही फक्त जर डॉट स्कॅनर केलं किंवा वन केलं तर फक्त त्या वन नावाच्या क्लास मधल्याच म्हणजे ह्या पॅकेज मध्ये जे दोन क्लासेस आहेत दिसतंय ते दोन्ही क्लासेस जर ऍक्सेस करायचे असतील तर तुम्हाला डायरेक्टली इथे काय करायचं डायरेक्ट डॉट स्टार वापरायचं. पण तुम्हाला जर फक्त एकच क्लास वापरायचा आहे वन नावाचा तर इथे डायरेक्टली स्पेसिफिक तुम्ही नाव देऊ शकता वन म्हणून. कळलं? येस सर. या टाइप मध्ये आता आपण वन मध्ये दिले. आता मी जर सेकंड क्लास त्याच्यात सेकंड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करून बघतो. सेकंड इज इक्वल टू ऑब्जेक्ट वन इक्वल टू न्यू सेकंड. बघा काय प्रॉब्लेम. इम्पोर्ट सेकंड पॅकेज वन परत डबल इम्पोर्ट करायला लावलं पण तेच जर आपण हे वन वापरले म्हणून स्पेसिफिक क्लासचं नेम दिलं ना ह्या पॅकेजच्या आतमध्ये ह्या वन क्लासच्याच प्रॉपर्टीज दे मला तर त्यावेळेस आपण काय केलं वन वापरलंय. पण त्याच्याऐवजी जर मी स्टार वापरलं तर बघा तो एरर निघून जाईल. गेला. त्याच्यामुळे मोस्टली पॅकेजेसला इम्पोर्ट पॅकेजच्या नंतर डॉट आणि स्टार वापरतात. कारण का तर त्या क्लासच्या पॅकेज मधल्या सगळ्या जे क्लासेस येतात ते काय होतात ऍक्सेसिबल होतात त्या एका स्टार. ठीक आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये क्वेरी लिहित होता माहिती का मायस्क्यूएल मध्ये तर तिथं बघा सिलेक्ट फ्रॉम असतं. फ्रॉमच्या नंतर स्टार असतो येस सर. किंवा आधी सॉरी सिलेक्ट स्टार फ्रॉम. स्टार म्हणजे बघा टोटल येतं सगळं म्हणजे त्याच्यामधून सगळं डेटा आणायचं आणि ते नसेल तर तुम्हाला बघा काय करतात तुम्ही सिलेक्ट त्याच्यानंतर स्टारच्या ऐवजी फ्रॉम वापरता वेअर आणि ते मग कंडिशन वापरता काय काय द्यायचं. ठीक आहे. सिलेक्ट स्टार म्हणजे काय टोटल घ्यायचं स्टार अप्लाय करता येतो त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज ऍक्सेस करताय. ठीक आहे. तर आता काय केलं आपण एक स्टार वापरलं तसं स्कॅनरचं पण तर स्कॅनर सोडून दुसऱ्या पण त्या युटिलच्या पॅकेजेस मधल्या सगळ्या गोष्टी वापरायच्या असतील तर फक्त स्टार वापरला तरी वापरता येतात. आता आपण काय केलं ते पॅकेज इम्पोर्ट केलं तर पॅकेज इम्पोर्ट केल्यामुळे आपल्याला या दोन क्लासचं पण ऍक्सेस भेटला. ह्यांचा कोड याच्याकडे तर आहेच पण ह्यांचा कोड आता ह्या दुसऱ्या पॅकेज मध्ये पण आपण वापरू शकतो. जसं की जे आपण मगाशी बघितलं की त्या स्कॅनरचा कोड तिकडे लिहिलेला आहे जेआरई सिस्टीम लायब्ररीमध्ये तो लोड केलाय जेआरई. आपण फक्त त्याला वापरतोय. बरोबर ना. हे आपण फक्त वापरलंय ना. ह्याचा कोड आपण लिहिलाय का? नाही सर. नाही तो कुठेतरी दुसरीकडेच लिहिलाय. ठीक आहे. स्कॅनरचं काढून टाकतो मी ते फक्त तुम्हाला समजण्यासाठी केलं. बघा विदाऊट त्याचा जर गरज नसेल ना तर त्याच्या खाली अंडरलाईन घेते की अनयूज इम्पोर्ट
गरज नाही तुम्ही स्कॅनर क्लास वापरलाच नाही तर ते काढून टाका. गेलं. एवढं डिटेक्ट करतोय ते. त्याच्यानंतर ठीक आहे, सेकंडचा ऑब्जेक्ट झाला. आता काय करायचं, त्याच्या दोन्हीतल्या मेथड वापरायचं. तर मला जर ह्या वन क्लास मधली मेथड पाहिजे असेल, तुम्ही काय करणार? डॉट आली का मेथड बघा तिथे. कोणती मेथड होती आपली तिथे? डिस्प्ले. आहे काय तुम्ही? आहे का? नाही. माझा टाकून बघू एकदा. हो. काय error ते बघा. आता फिजिबल होत नाही, दिसतं की तिला तिला कॉल करू शकतो पण मग ते फिजिबल होत नाही इझिली. दिसतंय का विजिबल होत नाही? आता मी तिला काय करतो, ऍक्सेस मॉडिफायर वापरतो. पब्लिक वापरतो. ठीक आहे. आता बघा झाली. येस सर. ज्यावेळेस तुम्ही एखादी मेथड क्रिएट करताय तर त्या मेथडच्या पुढे ऍक्सेस मॉडिफायर्स वापरतो आपण. तर ऍक्सेस मॉडिफायर्स असतात, त्या ऍक्सेस मॉडिफायर्स कोणत्या फॉर्मॅटमध्ये काम करतात ते सांगतो. जर तुम्ही त्याच्या पुढे काहीच लिहिलं नाही, समजा मी मेथड क्रिएट केली इथे, त्याच्यामध्ये मेथड केली void डिस्प्ले, तर ती बाय डिफॉल्ट आहे ना, इथे डिफॉल्ट एक डिफॉल्ट ऍक्सेस मॉडिफायर पण असतो. त्याचे तीन प्रकारच्या, चार प्रकारचे हे येतात ऍक्सेस मॉडिफायर. फर्स्ट कोणता येतो? पब्लिक. पब्लिक म्हणजे एनिवर टू ऍक्सेस, राईट. सेकंड येतो प्रायव्हेट, बरोबर आहे. पब्लिक, प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड. पब्लिक म्हणजे एनिवर टू ऍक्सेस, सगळीकडे ऍक्सेस होणार आहे. त्याच्यानंतर सेकंड येतो प्रायव्हेट. प्रायव्हेट म्हणजे तुम्हाला माहिती असतं तुमचा फोन तुमचा प्रायव्हेट आहे, बरोबर आहे ना. तर तो दुसरं कोणी ऍक्सेस करू शकतं का? नाही करू शकत. नाही. तो झाला तुमचा प्रायव्हेट. ज्या तुम्ही मेथडच्या पुढे प्रायव्हेट लिहिता ती फक्त तुमच्या क्लास पुरतीच लिमिटेड आहे, ती दुसरीकडे ऍक्सेस होत नाही. तुम्ही त्या मेथडचा किती पण क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करा, ती ऍक्सेस होणार नाही. याच्या पुढे तर मी प्रायव्हेट वापरलं ना बघा, हे पब्लिक काढतो मी. इकडे नाही, सॉरी. आणि इथे आपण ऍक्सेस करत होतो. आला काय एरर? आता द मेथड डिस्प्ले फ्रॉम द टाइप वन इज नॉट विजिबल. पण तुम्ही तिथं पण ऍक्सेस मॉडिफायर देता. ऍक्सेस मॉडिफायरनी काय होतं कळलं? की विजिबिलिटी जाते निघून. जर तुम्ही त्याच्या पुढे प्रायव्हेट वापरला तर ती फक्त क्लासच्या लिमिटेड, त्या क्लासच्या बाउंड्री पर्यंतच ऍक्सेसिबल आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर प्रोटेक्टेड वापरला तर सिंपल एक्झाम्पल मध्ये सांगतो, हेडिक मध्ये पण घ्यायचं आपल्याला. प्रायव्हेट वापरताय तर प्रायव्हेट म्हणजे फक्त क्लासच्या आतमध्येच ऍक्सेस होणार. समजा मी ह्या क्लासमध्ये एक मेथड लिहिली, ठीक आहे. तर ह्या क्लासमध्ये जे मेथड लिहिली मी, तर फक्त ह्या क्लास पुरतीच ती फक्त ऍक्सेसिबल आहे. त्याच्यानंतर अनदर वे, जर ती प्रायव्हेट असेल तर ती प्रायव्हेट फक्त इथे दिसणार आहे. त्याच्यानंतर दुसरा येणार प्रोटेक्टेड. प्रोटेक्टेड म्हणजे तुम्हाला सांगतो की जसं की प्रोटेक्टेड म्हणलं की ऍक्सेस असतो बघा. समजा तुम्हाला माहिती असेल की तुमच्या जवळचे लोक असतात, त्यांना आपले पासवर्ड वगैरे थोडे थोडे माहिती असतात, माहिती त्या टाइप मध्ये. तर असे लोक, समजा एक क्लास आहे तर क्लास एक्सटेंड करत होतो, आठवतंय आपण एक्सटेंड करत होतो त्यावेळेस आपण हे वापरत होतो एक्सटेंड कीवर्ड वगैरे. त्याच्यानंतर हे करतोय, तर त्यावेळेस एक्सटेंड केला तर प्रोटेक्टेड वापरलं तर प्रोटेक्टेड फक्त एक्सटेंड कीवर्ड किंवा त्यांनीच ऍक्सेस होणार. म्हणजे ते काय होतं, लिमिटेड फक्त त्यांच्या जवळचं. म्हणजे जसं पॅरेंट्सला, पॅरेंट म्हणजे चाइल्ड पॅरेंटला एक्सटेंड करतोय, म्हणजे चाइल्डच्या प्रॉपर्टीज घेतोय सगळ्या, ठीक आहे. तर आपण जर पॅरेंटच्या ज्या मेथड्स आहेत त्याच्या पुढे जर हे पब्लिकच्या ऐवजी प्रोटेक्टेड लिहिलं तर ते ऍक्सेस होतील, पण ते प्रायव्हेट लिहिलं तर ऍक्सेस होणार नाहीत. ठीक आहे. अदरवाईज डिफॉल्ट ठेवल्या तर डिफॉल्ट ठेवल्या तर होतील, पण त्या विदाऊट म्हणजे पॅकेजमध्ये इम्पोर्ट म्हणजे ह्या पॅकेजच्या आतमध्ये जे क्लासेस आहेत तिथपर्यंत ऍक्सेसिबल होईल, पण ते दुसऱ्या क्लासमध्ये ऍक्सेसिबल होणार नाही, कारण ते डिफॉल्ट आहेत. डिफॉल्टचे पण एक रूल्स येतात, ते पण विदाऊट म्हणजे बाहेरच्या पॅकेजमध्ये ऍक्सेस होत नाही. फक्त पब्लिक हे दोन्ही पॅकेजेस मध्ये ऍक्सेस होतं. त्याच्यामुळे आपल्याला इथं पब्लिक केलं होतं, आठवते.
झाला ऍक्सेस आता मी काय करतो, ही डिस्प्ले नावाची मेथड रन करतो आधी, आणि सेकंड पण बघा, आता मला जर ऑब्जेक्ट टू डॉट ही पण येणार नाहीये, कारण का काय येत नाहीये, त्याचा ऍक्सेस मॉडिफायर काय आहे, डिफॉल्ट आहे. आता येते की बघा, दिसली का? बघा, आय एम इन अ पॅकेज 1 and in a display method, second was I am in a package 1 and in a second class and in display 2 method. झालं प्रिंट. आता आपण कोड कुठं लिहिलाय, दुसऱ्या पॅकेजच्या क्लासेसमध्ये, त्याला वापरला कुठं, दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या पॅकेजच्या 1 नावाच्या क्लासमध्ये, आणि आपण अजून एक क्लास पॅकेज घेतलं होतं पॅकेज 1, त्या पॅकेज मध्ये त्या दोन्ही क्लासच्या मेथड्स होत्या, त्याच्यामध्ये 2 क्लास होते, क्लास 1 आणि क्लास 2. त्या दोन्ही क्लासच्या 2 मेथड होत्या, त्या आपण काय केल्या, अनदर पॅकेज मध्ये इम्पोर्ट केलं. कशा इम्पोर्ट केलं कळलं, तर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला फर्स्ट, सॉरी, तर पॅकेजचं पहिल्यांदा पॅकेजला इम्पोर्ट करून घ्यावं लागलं, त्याच्यानंतर आपल्याला त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागला, आणि ऑब्जेक्ट क्रिएट केल्याच्या नंतर त्या मेथडला पण आपल्याला ऍक्सेस करायसाठी त्या मेथडच्या पुढे पण आपल्याला पब्लिक यूज करावं लागलं. ठीक आहे. तर तसं मेथडला तुम्ही ऍक्सेस मॉडिफायर देऊ शकता, व्हेरिएबल्सला देऊ शकता, त्याच्यानंतर आपल्या क्लासला पण देऊ शकता. तिथे बघा क्लास पब्लिक आहे, इथं पब्लिक नसेल तर डिफॉल्ट राहणार आहे. कळतंय? येस सर. ते ऍक्सेस मॉडिफायर्स आहेत. आता तुमच्यासाठी टास्क आहे उद्यासाठी, तुम्हाला फक्त काय करायचंय, ऍक्सेस मॉडिफायर्स किती टाइपचे आहेत आणि ते कुठे कुठे ऍक्सेस होतात ते फक्त रीड करून यायचं. ठीक आहे, समजलं? येस सर. ठीक आहे, बस ह्याच्यामध्ये कोणाला काही क्वेरी वगैरे आहे का? नाही. नाही सर. ऍज इट इज सेम ऍज इट इज हा कोड आहे, हा कोड पण करून बघा. त्याच्यानंतर जो सेकंड क्लासला कोड आहे का त्याला, म्हणजे हा झाल्याच्या नंतर तुम्हालाही काय करायचंय, 2 पॅकेज घ्यायचे. सेम एक्झाम्पल घ्या आपलं आधीचा अरिथमेटिक ऑपरेशन ऑपरेटर्सच घ्या. एका पॅकेज मध्ये काय करा, मग सगळे कॅल्क्युलेशनचे म्हणजे ऑपरेटर्सचे घ्या. एका क्लासमध्ये एक क्लास बनवा, म्हणजे समजा हा पॅकेज क्रिएट केलाय, तर पॅकेज मध्ये मी तुम्हाला सॅम्पल बनवून दाखवतो, आपण तोच उद्या वाटलं असतं करू. ठीक आहे, एक एक प्रोजेक्ट घेतो मी. ठीक आहे, त्या प्रोजेक्टला नाव देऊ आपण कॅल्क्युलेटर. ठीक आहे, झालं की क्रिएट इथे कॅल्क्युलेटर क्रिएट करू. त्याच्यामध्ये काय करू आपण, आता कॅल्क्युलेटर्स मध्ये काय काय असतं, ऑपरेशन्स असतात ना सगळे, त्याच्यामध्ये एक पॅकेज घेतो मी, ऑपरेशन्स. आय थिंक ऑपरेशन्स नाही येणार, इथे ऑपरेटर्स येतील. ठीक आहे, आता ऑपरेटर्स मध्ये तुम्हाला काय करायचे, असे क्लासेस क्रिएट करायचे. एक क्लास क्रिएट केला तर त्या क्लासमध्ये समजा की आता आपण कोणते कोणते ऑपरेटर्स वापरतो त्या टाइप मध्ये, अरिथमेटिक, ठीक आहे, झाला एक क्लास क्रिएट अरिथमेटिक ऑपरेटर्स. त्याच्यानंतर अजून एक क्लास क्रिएट करायचा, सगळे फंक्शन्स जे की जे जे असतात तुमच्या कॅल्क्युलेटरला, कोणते कोणते असतात, अरिथमेटिक ऑपरेटर्स असतात, त्याच्यानंतर लॉजिकल पण असतात ना, येस सर. लॉजिकल ऑपरेटर, हे लॉजिक बिल्डिंग साठी खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, क्लास क्रिएट करा, त्या क्लासच्या आतमध्ये मेथड्स लिहा. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय करायचं, मेथड्स लिहायच्यात. आता मेथड्स पण कशा लिहायच्या, तर पॅरामीटराइज लिहायच्या. नुसतं मेथड्स लिहिल्या तर काहीच फायदा नाही. समजा आता अरिथमेटिक येत आहे, अरिथमेटिक मध्ये तुम्ही जर मेथड क्रिएट करताय ऍडिशनची, तर तुम्हाला मेथड कशी क्रिएट करावी लागेल, फर्स्ट तर दुसऱ्या पॅकेज मध्ये ऍक्सेस करायचे, मग तिला पब्लिक करावं लागेल, राईट, पब्लिक. त्याच्यानंतर तिला काय करायचं, रिटर्न करायचं आपल्याला. आता अरिथमेटिक ऑपरेटरचं जे आउटपुट येतं, तर समजा अरिथमेटिक ऑपरेटरचं आउटपुट येतं, तर आउटपुट समजा इंटिजर दिलं तिकडून, म्हणजे इंटिजर पाठवलं, तिकडे घेणारे इंटिजर पाहिजेत ना, प्रत्येक हो मेथड. सर. हा, म्हणजे आता ते कॅल्क्युलेटरचा कोड करतोय म्हणून सांगतो तुम्हाला, आपल्याला एक मिनी प्रोजेक्ट टाइपच करायचंय.
अरिथमेटिक ऑपरेटर्स येतात. अरिथमेटिक ऑपरेटर्स मध्ये किती वेळा मेथड, एकच मेथड किती वेळा आहे तिथे बघा आता. पब्लिक फर्स्ट तर इंटिजर तिकडून पास केला तर इंटिजर रिटर्न करण्यासाठी आपल्याला पब्लिक इंट ऍडिशन नावाचे काही मेथड आहे. राईट. आता दोन व्हेरिएबल्स येतील तिकडून, बरोबर आहे. इंट ए पण येऊ शकतो आणि इंट बी. हे तुमच्याने नाव देऊ शकता तुम्ही ए आणि बी चे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, रिटर्न करायचं. तुम्हाला काय करायचं, रिटर्न ए प्लस बी. ठीक आहे. आता अनदर एक मेथड येईल परत अशीच ऍडिशनची. आता काय केलंय, समजा युजरनी त्या तिकडून इंटिजरच्या ऐवजी काय केलंय, एक इंटिजर पाठवलं आणि एक काय पाठवलंय, फ्लोट पाठवलं. ठीक आहे. मग आता इथे इंटिजर आणि फ्लोट एका याच्यामध्ये ऍक्सेस करणारा कोणता नंबर आहे, डबल. रिटर्न टाईप काय येणार आपला, डबल. प्लस युजरला वाटलं तिकडून की पब्लिक, आता डबल केलं. आता युजर, एक मिनिट करतो मी इथूनच कॉपी करतो मी 2%. पब्लिक डबल आहे. आता काय करायचं, युजरला वाटलं की दोन्ही पण फ्लोट पाहिजे. इथे रिटर्न टाईप काय होईल, फ्लोट पण चालेल, डबल पण चालेल, बरोबर ना. हो. कारण मोठी संख्या जर असेल फ्लोटची, ती कशात बसते, डबल मध्ये बसते. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून पण युजरला काय वाटू शकतं की बाबा मला काय करायचंय, दोन्ही फ्लोट झाले, आता दोन्ही इंटिजर पण झाले. फर्स्ट काय करायचे, मला फ्लोट द्यायची. सेकंड इंट द्यायची. ह्याचं पण डबलच येईल, कारण इंटिजर फ्लोटचं कन्व्हर्जन कशात येणार आहे, डबल मध्येच बसणार आहे. ठीक आहे. किती मेथड लिहिलं ऍडिशनच्याच, तुम्ही कॅल्क्युलेशन करताना ज्यावेळेस कॅल्क्युलेटर वापरता त्यावेळेस तुम्ही बघा कधी कधी काय करता, ऍडिशन करताना कॅल्क्युलेटर वापरू आपण. समजा 10 प्लस, ठीक आहे, तुम्ही 7.5 पण पाठवता, आन्सर येतं ना, राईट आहे ना. आलं का 17.5. मग काय केलं आपण, एक व्हॅल्यू कोणती वापरली होती, इंटिजर, दुसरी काय वापरली होती, फ्लोट. रिटर्न काय आलं. तुम्हाला आता असं करायचं, आता ऍडिशन साठी एवढं झालं, ऍडिशन साठी एवढं केलं, त्याच्यानंतर सबट्रॅक्शन साठी पण ऍज वेल असंच करावं लागेल ना. येस सर. मग फक्त नाव चेंज होईल. काम तेच आहे, फक्त जे इनपुट देतोय आपण त्या इनपुटचं मिनिंग. सिंपल आहे ना, एकच नाव होतं. अरे वरती एडिट केलं ना. मायनसच करता येते.
पॉसिबिलिटीज फक्त लक्षात ठेवायचे. कशा पॉसिबिलिटीज येणार आहेत. आता जर युजरनी तिथून पास करताना एक इंटिजर दिला, एक दोन्ही पण इंटिजर दिले, तर रिटर्न होणार इंटिजर. दोन्ही त्यांनी काय केलं, इंटिजर आणि डबल एक फ्लोट दिला तर त्याला रिटर्न होणार डबल. ठीक आहे. आता त्याच्यानंतर काय करायचं, त्या अरिथमेटिक ऑपरेटर्स कुठे गेले, आपला अरिथमेटिक ऑपरेटर्स आहे. तुम्हाला काय करायचंय, आणखी एक पॅकेज घ्यायचंय, न्यू एक पॅकेज. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, तुमच्या ऑपरेशन्स करायचे सगळे. ठीक आहे. आता ऑपरेशन्स मध्ये तुम्हाला एकच क्लास घ्यायचा आहे, कॅल्क्युलेशन. ठीक आहे. त्या कॅल्क्युलेशन्स मध्ये तुम्हाला काय करायचं, सगळे कॅल्क्युलेशन करून बघायचे. समजा मला आता इथे इथून रन करायचंय, तर मला इथं फर्स्ट तुम्हाला मेन मेथड लिहावं लागेल आपल्याला, बरोबर ना. आता मला काय करायचं, त्या ऑपरेटर्स मधल्या त्या अरिथमेटिक ऑपरेटर्स सगळ्यांना कॉल करायचं. फर्स्ट काम काय माझं, काय करावं लागेल, त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करणं. ठीक आहे. तो दिसतोय म्हणून ठीक आहे, पण जर मला माहितीच नसतं की अरिथमेटिक ऑपरेटर्स त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे. फक्त माहिती की बाबा ते अरिथमेटिक ऑपरेटर्स वापरायचे, तर मी काय करणार, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार फर्स्ट. ठीक आहे. त्या गोष्टीला जागा भेटत, त्याच्या ज्या मेथड्स येतात त्या फक्त लिहिलेल्या येतात. जसं की मी सांगितलं होतं की एखाद्या कोड मध्ये तर तुम्ही मेथड्स लिहा सगळ्याला, पण जोपर्यंत त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट नाही होत, तोपर्यंत त्याच्या कोणत्याच गोष्टीला जागा भेटत नाही मेमरीमध्ये. ती जागा आपण देतो, कशी देतो आपण ती जागा, तर त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करू. ठीक आहे. ऑब्जेक्ट इज इक्वल टू न्यू अरिथमेटिक ऑपरेटर. ठीक आहे. आता बघा एरर येतोय, ते काय एरर येतोय, इम्पोर्ट द पॅकेज. ते कुठे आहे, त्या ऑपरेटर्स मधलं पॅकेज इम्पोर्ट करा. कसं इम्पोर्ट करायचं सांगा मला. इम्पोर्ट नाव काय पॅकेजचं, Operations. डॉट स्टार. आले सगळ्या, गेलं एरर. आता काय आहे त्याच्यातले मेथड्स आपण बघा काय केलं, तर याच्यामधले मेथड सगळं पब्लिक आहे, दिसतंय, होतील ऍक्सेस सगळीकडं. ऑब्जेक्ट डॉट नाव आले का, ऍडिशन फ्लोट वगैरे येते ना, कळतंय का. Yes, sir. ऍडिशन आहे, तर ऍडिशन फ्लोट एक फ्लोट असेल आणि फ्लोट इंटिजर असेल, तर इथे आपण पास करतो, दिसतंय. आता तुम्ही ऍडिशन नावाची मेथड लिहिली, पण तुम्ही ह्याच्यावरती जे इनपुट पास करताय ना, हे हे इम्पॉर्टंट आहे. हे इनपुट तुम्ही असं पाठवलं, याच्यामध्ये काय करता, इनपुट तुम्ही इनपुट समजा मी 10 पॉइंट, अरे 1 मिनिट, ऑब्जेक्ट डॉट ऍडिशन, मला फक्त मेथडचं नाव आहे ऍडिशन, आणि मला फक्त एवढंच माहिती आहे, मी फक्त डेटा पास करायचा आहे मला. तर 14 करतो, त्याच्यानंतर समजा 25.5 पण फ्लोट डिक्लेअर करायचं, तर पुढे टाकायला लागेल ना. झालं.
झालं कॉल डायरेक्टली. तुम्ही जे इनपुट टाकताल याच्यामध्ये त्या इनपुट नुसार आहे. नंतर तुम्ही तर पॉईंट वन नसतं टाकलं, फक्त इंटिजर टाकलं असतं तरी त्यांनी ती मेथड कॉल केली असती. कळलं? जसं पॅरामीटर यूज करताल त्या वाईज मध्ये तुम्हाला हे होणार आहे. त्याच्यानंतर आता हे कशात तरी टाकावं लागेल, ते आउटपुट आहे. कॉपी करतोय मी. आणि हे त्याच्यावर पाठवतो. जे काही आन्सर आलेलं आपलं डायरेक्टली मग शो होईल. तिकडून रिटर्न झालं, आपण इकडे शो केलं. काही नाही, तिकडे जे आन्सर आहे ना ते फक्त आपल्याला शो होणार इथे. ते करू रन मी एकदा, चेक करेल. आलं का आन्सर? कशात आलं? एक इंटिजर आणि एक फ्लोट. आपण काय लिहिलं होतं? कुठे गेलं? अरिथमेटिक ऑपरेटर्स जावा, मायनस राहिले. कुठे गेले आपण? ऍडिशन एक फ्लोट. त्याचा इंटिजर रिटर्न काय आलं? डबल. आपला आन्सर आलं तर इथं दिसतंय. आलं का डबल मध्ये? कळलं? समजतंय का सगळ्यांना? हो सर. Yes, sir. कसं रेकॉर्डिंग अपलोड करतो तुम्ही डबल हे करून पाहिजे, पण ते कम्प्लीट करा. ठीक आहे? ठीक आहे, लिफ्ट झालं तर चालेल. तुम्ही आपण नेक्स्ट काय असेल क्वेरी तर मग मला विचारा. ठीक आहे?